आज आपल्याला मध्य पूर्व आशियात युद्धामुळे पडलेल्या इमारती आणि धुरांची दाटलेली ढग दिसून येते. कारण इस्रायल आणि इराण एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागत आहेत, तर अमेरिकाही इस्रायल सोबत या युद्धात सहभागी झाला आहे. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की 1970च्या दशकांपर्यंत हे तिन्ही देश एकमेकांचे अत्यंत जवळचे मित्र होते. इतके जवळचे की हाच इराण, इस्रायल आणि अमेरिकेला तेल पुरवणारा मुख्य देश होता. मग असं काय घडलं की ही मैत्री जगाने सर्वात मोठ्या शत्रुत्वात बदलली आणि या युद्धामुळे याचे काय पडसाद उमटले आहेत याचीच माहिती आज आपण जाणून घेत आहोत. नमस्कार, मी ऋषिकेश. तुम्ही पाहतात तरुण भारत कोल्हापूर. 1948 मध्ये जेव्हा इस्रायलची निर्मिती झाली तेव्हा इराण हा इस्रायलला मान्यता देणारा टर्कीनंतर दुसरं मुस्लिम राष्ट्र होते. त्यानंतर 1950 ते 53च्या दरम्यान मोहम्मद मोसादेक हे इराणचे लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून सत्तेत आले आणि त्यांनी इराणच्या तेल कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करण्यास सुरुवात केली आणि हीच बाब अमेरिकेला आवडली नाही. त्यामुळे अमेरिकेने CIA द्वारे ऑपरेशन एजाक्स अंतर्गत मोसादेक यांना सत्तेतून हटवले आणि शहा मोहम्मद रजा पहलवी यांना सत्तेत आणले. मग झालं असं की हे शहा अमेरिकेचे समर्थक असल्यामुळे अमेरिकेने इराणला अद्ययावत विमाने, शस्त्रे आणि सिव्हिल न्यूक्लिअर तंत्रज्ञान दिले. आता हे सिव्हिल न्यूक्लिअर तंत्रज्ञान म्हणजे काय, तर कोळसा किंवा गॅस यांच्यापासून वीज निर्मिती करण्याऐवजी युरेनियमच्या अणूंचे विभाजन करून प्रचंड उष्णता निर्माण करून त्यातून वीज निर्मिती केली जाते. आणि भारतातही अशी 7 अणुऊर्जा केंद्रे आहेत जिथून वीज निर्मिती केली जाते. अशा स्वरूपाचे तंत्रज्ञान अमेरिकेने इराणला देण्यास सुरुवात केली आणि याच दरम्यान इराण इस्रायलला आणि अमेरिकेला कच्चे तेल पुरवत होता आणि इस्रायल ही इराणच्या सावाक या गुप्तचर संस्थेला प्रशिक्षण देत होता. पण 1979 मध्ये शहा यांच्या सत्तेखालील इराणमध्ये इराणच्या, अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या धोरणांमुळे म्हणजेच इराणचा पाश्चिमात्य देशांकडील झुकाव आणि बदलत चाललेली संस्कृती ही इराणमधील काही धार्मिक गटांना मान्य नव्हती. त्यामुळे हे धार्मिक गट नाराज झाले. त्यामुळे इराणी जनतेने शहा यांच्या विरोधात आयातुल्ला रुहुल्ला खामेनी यांच्या नेतृत्वाखाली बंड पुकारले आणि इराणमध्ये इस्लामिक क्रांतीची सुरुवात झाली आणि शहा यांना देश आणि सत्ता सोडून पळून जावे लागले. त्यामुळे शहा यांची इराणमधील राजेशाही संपली आणि इराण एक इस्लामिक रिपब्लिक बनले. पुढे सत्तेत येताच खामेनी यांनी अमेरिकेला ग्रेट सॅटन म्हणजेच मोठा सैतान आणि इस्रायलला लिटल सॅटन म्हणजे छोटा सैतान अशी नावे दिली. त्यानंतर नोव्हेंबर 1979 मध्ये इराणी विद्यार्थ्यांनी तेहरानमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला केला आणि तेथील 52 अमेरिकन नागरिकांना 450 दिवस कैद करून ठेवले. इस्लामिक क्रांती झाल्यानंतर इराणने इस्रायलला देश म्हणून मान्यता देण्यासही नाकारले आणि पॅलेस्टाईनच्या बाजूने उघड भूमिका घेतली. सोबतच गाझामधील हमास, लेबनॉनमधील हिजबुल्ला आणि येमनमधील हुती संघटनांना पाठिंबा देत मदत सुरू केली आणि या संघटनांसोबत इस्रायल आजही लढताना दिसून येतो. त्यानंतर पुढे इराण आपला अणु कार्यक्रम विकसित करू लागला आणि इस्रायलला याचीच भीती वाटू लागली की जर इराणकडे अणुबॉम्ब आला तर इस्रायलचे अस्तित्व धोक्यात येईल. त्यामुळे इस्रायल आणि इराणचा वाद वाढू लागला. इराणच्या या अणु कार्यक्रमाबाबतची माहिती जगभर 2002 मध्ये समोर आली. त्यामुळे अमेरिकेने याबाबतची सर्व माहिती घेत इराणवर 2006 आणि 2010 सालच्या दरम्यान कडक आर्थिक निर्बंध लादले आणि इराणचे बँकिंग आणि तेल क्षेत्र जागतिक व्यापारातून रद्द केले. त्यानंतर 2015 मध्ये ओबामांच्या काळात अमेरिकेने इराणसोबत ब्रिटन, फ्रान्स, रशिया, चीन आणि जर्मनी या देशांच्या सहभागात JCPOA हा अणुअस्त्रासंदर्भातील ऐतिहासिक करार केला. या करारामध्ये इराणने त्यांचे युरेनियम संवर्धन 3% पर्यंत मर्यादित ठेवण्याचे मान्य केले होते. कारण अणुबॉम्ब बनवण्यासाठी 90% युरेनियम संवर्धनाची गरज असते. त्यामुळे इराणने करारामधील या अटी मान्य केल्यामुळे अमेरिका, युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्रांनी इराणवर लादलेले कठोर आर्थिक निर्बंध मागे घेतले. यामुळे इराणला पुन्हा जागतिक बाजारात तेल विकण्याची परवानगी मिळाली. सोबतच इराणला त्याचे परदेशातील गोठवलेले अब्जावधी डॉलरचे ॲसेट्सही परत मिळाले. पण 2018 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा अणुकरार रद्द केला आणि इराणवर सर्वात कठोर आर्थिक निर्बंध लादले. यामुळे इराणचा तेल व्यापार ठप्प झाला आणि अर्थव्यवस्थाही कोलमडू लागली. 2019 मध्ये इराणने प्रत्युत्तर म्हणून अणुकरारातील अटी पाळणे बंद केले आणि युरेनियम संवर्धन वाढवले. अशातच ओमानच्या आखातात तेलवाहू जहाजांवर हल्ले झाले आणि त्याचा आरोप अमेरिकेने इराणवर केला. 2020 मध्ये अमेरिकेने बगदादमध्ये ड्रोन हल्ला करून इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांची हत्या केली. या घटनेला इराणने प्रत्युत्तर देत इराकमधील अमेरिकन तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. 2021 ते 23 मध्ये अमेरिकेत जो बायडन सत्तेत आल्यानंतर अणुकरार पुन्हा लागू करण्याच्या चर्चा सुरू झाल्या, पण इराणच्या वाढत्या अणुक्षमतेमुळे त्या निष्फळ ठरल्या. 2023 मध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केला
या युद्धात इराणने हमास, हिजबुल्ला आणि हुती बंडखोरांना पाठिंबा दिल्याने इस्रायलने इराणच्या या प्रॉक्सी गटांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे या देशांमधील हा तणाव पुन्हा वाढला. एप्रिल 2024 मध्ये इराण आणि इस्रायल प्रथमच समोरासमोर आले. सिरियातील इराणी दूतावासावर झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून इराणने पहिल्यांदाच आपल्या भूमीवरून म्हणजेच इराणमधून इस्रायलवर 300हून अधिक मिसाईल आणि ड्रोन हल्ले सुरू केले. ऑक्टोबर 2024 मध्ये इस्रायलनेही हमास आणि हिजबुल्लाच्या नेत्यांना मारल्यानंतर इराणने पुन्हा 180हून अधिक बॅलिस्टिक मिसाईल्सने इस्रायलवर हल्ला केला. इस्रायलनेही याचे प्रत्युत्तर म्हणून इराणच्या क्षेपणास्त्र उत्पादन केंद्रावर थेट हवाई हल्ले केले. यानंतर जून 2025 मध्ये इराण आणि इस्रायलमध्ये 12 दिवसांचे युद्ध झाले. यात अमेरिकेने इराणच्या अणुप्रकल्पांवर B-2 बॉम्बर या विमानाच्या सहाय्याने हवाई हल्ले केल्यामुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती पूर्णपणे बिघडली. आणि आता सध्याची परिस्थिती पाहता 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने एकत्रितपणे इराणवर ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू केले. आणि याच्या पहिल्याच मोठ्या हवाई हल्ल्यात इराणचे आत्ताचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी आणि 40हून अधिक सुरक्षाकर्मींचा यात मृत्यू झाला. इराणने याचे प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर आणि मध्य पूर्वेतील कतार, बहरीन, कुवेत, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती येथील अमेरिकन तळांवर शेकडो क्षेपणास्त्रांनी आणि अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने हल्ले केले आहेत. सोबतच इराणने स्टेट ऑफ हॉर्मुझ हा महत्त्वाचा तेल मार्ग आता जवळपास बंद केल्याने ओपेकमधील इराक, संयुक्त अरब अमिराती आणि कुवेत या देशांनी तेलाचे उत्पादन कमी केले आहे, कारण बंदरांवर तेलाचा साठा वाढला असून निर्यात करणे कठीण झाले. त्यामुळे जागतिक बाजारात आता तेलाच्या किमतीत 10% वाढ झाली आहे, तर जागतिक महागाईत 0.4% वाढ झाली. आणि भारतातही LPG गॅसच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यातील व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्यात आला. जर हे युद्ध असे सुरू राहिले तर अजूनही जीवनावश्यक वस्तूंचे दर बदलतील हे निश्चित. तुम्हाला या युद्धाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला फॉलो करायला विसरू नका.